नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे महानगर पालिका के खिलाफ शिवसेना ठाकरे गुट ने सोमवार को व्हीलचेयर आंदोलन किया। नौपाड़ा इलाके में कार्रवाई के दौरान एक दिव्यांग महिला की व्हीलचेयर जब्त किए जाने के आरोप पर कार्यकर्ताओं ने मनपा मुख्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। जिला प्रमुख केदार दिघे और महानगर प्रमुख महेश कदम के नेतृत्व में हुए आंदोलन में प्रशासन पर गरीबों के खिलाफ कार्रवाई और बड़े अवैध निर्माणों पर नरमी बरतने का आरोप लगाया गया। शिवसेना पदाधिकारियों ने संबंधित अधिकारियों के निलंबन की मांग करते हुए चेतावनी दी कि मांग पूरी नहीं होने पर आंदोलन और तेज किया जाएगा। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। संकल्पना या आंदोलनाची ही खरी तर आमच्या शहर महानगर संघटक श्री महेश कदम यांची आहे। आम्ही सगळेजण एकत्रित जे झालोय ते यासाठी की अन्यायाला वाचा फोडणं अत्यंत गरजेचं आहे या ठाणे नगरीत, कारण की ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने चालतो हे वेळोवेळी लोकांच्या समोर आलेलं आहे। गेल्या 3 दिवसा अगोदर ज्या पद्धतीने विष्णुनगर इथे एक अपंगत्व असलेल्या एका महिलेचा स्टॉल हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढण्यात आला आणि त्यावेळेला त्यांची जी व्हीलचेअर होती ती देखील त्यांच्याकडनं हिसकवण्यात आली। सांगण्याचा उद्देश असा आहे तिकडे माणुसकी कुठेही दिसली नाही। ज्या वेळेला आपल्यासारख्या सतर्क पत्रकारांनी हा विषय जेव्हा मांडून धरला त्यावेळेला ह्यांना लाजापोटी ती व्हीलचेअर पुन्हा त्यांना महिलेला देण्यात येईल। हा आजचं आंदोलन जे ह्या विषयासाठी आहे की जे अपंगत्व या महानगरपालिकेला आणि यांच्या ह्या सगळ्या कारवाईला झालेलं आहे त्या अनुषंगाने या व्हीलचेअरचं आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे। नवीन आलेले जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। ते निवेदन अशा प्रकारचं आहे की कुठेतरी माणूस तुम्ही जपा। या सगळ्या कारवाई करत असताना आपण बघितलं असेल गेल्या 1.5 आठवड्या अगोदर ज्या वेळेला शासनाचा एक निर्णय आला की बांगलादेशी घुसखोर जेवढे काही आहेत आणि जे काही ठेले लावतात यांना सगळ्यांना बाहेर काढा, त्यावेळेला ज्या वेळेला या पत्रकारांचे कॅमेरे सगळ्यांच्या समोर आले त्यावेळेला या कारवाया दिसल्या आणि जसे पत्रकारांचे कॅमेरा हटले त्यावेळेला या कारवाई थांबल्या। आपण हे बघू शकता की या ठाणे नगरीमध्ये अनेक प्रथम मी निषेध करते। आपण विकलांग महिलांना एक कॅबिन देतो, महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं, जिचं स्वतःच चालू होतं तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली। ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली, तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावं। निलंबित तर हे झालंच पाहिजे। अपंगासाठी आपण नेहमी कार्य तत्पर असतो, अपंगासाठी आपण नेहमी मदत करतो। तुम्ही मदत करायला सोडून देऊन जिचं कार्य चालू होतं, जिचं पोट भरायचं काम चालू होतं तिला तर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही। ती तिच्या स्वतःच्या जीवावर केली होती तर तिचं तुम्ही कॅबिन नेली तर नेली, ठीक आहे, कारवाई केली तुम्ही, अतिक्रमण असेल म्हणून तुम्ही कारवाई केली असेल त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही तिची व्हीलचेअर का नेली? तिची व्हीलचेअर नेली, जशी नेली तशी तिला द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तिची माफी मागायची आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं। हे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिलांकडून मागणी आहे। मी या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करते।